1857च्या काळातील घरात आपल्याला सापडला गॉगल, पण तो पण अर्धा दिसत होता. नमस्कार मंडळी, जय श्रीराम सगळ्यांना. इकडे सार्थक भाऊ सकाळ सकाळ आपल्याला भेटले. म्हणले मी नवीनच मोबाईल घेतलाय. म्हणलं टाका अनबॉक्सिंग करून बघतो तो काय टेक्नॉलॉजी करून टाकला त्यांनी, काहीच नाही त्यात. गिन्यान गेल्यावर रस्त्याला थांबलो होतो बघतो तो काय. तिकडून आले डॉक्टर साहेब आणि इकडे आमचे आबा पण थांबले होते. त्यांची थोडी चर्चा चालली, तेवढं शूटिंग काढून घेतली. आपल्याला तर लय काम असं, तुम्हाला तर माहितीच ना. मग काय म्हणलं कापसा फवारणी करून घ्या. पेट्रोल पंप कालच नीट केला, पण त्याला पण काय प्रेशर चालला ना. पप्पा आणि दादा पण मारत होते. म्हणलं चलो द्या तुमचं. आपल्या मिरची पिकावर पण ना लयच रोग पडला तर म्हणलं त्याला पण औषध मारून टाकून. त्यामध्ये आपण ना घेतलंय मालकी, प्रोपेक्स आणि ना GA मारले डायरेक्ट जेब्रॅलिक ऍसिड. हे असं कलर कमन दिला तुम्ही भाऊ की? अरे बावकी नेल्यावर देत नाही भाऊ, माघार लय अवघड असतं. अवघडच काय मग. भाऊकीचं पानं कोण चोरून येते काय माहिती. आपल्याला त्यांनी कातर दिली बरं का, शेतावर तोडायचं मामाच त्यांचं. आणि इतके झाडं वाढलेत का नाही तुम्हाला सांगतो मी. वरती येऊन अक्षरशः तोडले तर. आमच्या आजीबाईंचं पण ना चकण्या मिठापर्यंत दुखत होतं. मग आजीला म्हणलं चल तो दवाखान्यात घेऊन जातो. आजीला म्हणलं तुझं पण सारखं दुखत, पण काय करतात डॉक्टर साहेब म्हणले काय अडचण नाही, 2 मिनिटात नीट करून टाकतो. म्हणलं आता ना आजीनं डायरेक्ट पळायला लागली पाहिजे नीट होऊन. वैभव भाऊंकडून पण नवलशे औषध घेतली. सॉरी वैभव भाऊ ना, ते विशाल नाव आहे त्यांचं. कामातून त्यावरून तुमचा भाऊ निघाला होता श्रीगोंद्याला, कारण आपल्या पंपाला पण झाला होता गडळ आणि एक ना शूट पण आलं होतं आपल्या पंपाला. आपण इकडे आलो घेऊन आवटी साहेबांकडे. आवटी साहेबांना म्हणलं बघा काय झालंय. ते म्हणले स्प्रिंग तुटली. आता एवढीच स्प्रिंगसाठी पंप माघारी घेऊन आलो या. कालच पंप नीट केला होता, पण काय नीट झाला ना असा प्रेशर देतोय का नाही. आता ना झाडं ना उलथे पालथे झाले पाहिजे कापसाचे डायरेक्ट. तिकडे आमचे ना फॉलोवर मित्र भेटले बरं का, कार्तिक भाऊ. त्यांच्यासोबत एक व्हिडिओ काढून घेतला. म्हणलं चालतं तुमचं असंच प्रेम राहू द्या. बोगडावर वाढलेले केस तुमच्या भाऊने अशी मस्त कटिंग करून टाकू म्हणलं. आता आहे ना मामाची पूर्वी सुद्धा म्हणली पाहिजे तू काय कटिंग केली कोणाकोण केली. विठ्ठल भाऊनी तर चांगली सर्व्हिस दिली बरं का, काही विषय नाही. तुम्हाला कोणाला कटिंग असेल तर 100% त्यांच्याकडे जा. सध्याकडे आमच्या गुलाब भाईंचं पण ना लिंब घालायचे होते. मग गावामध्ये मला लिंब घालून मस्त पैकी. आणि इकडं सार्थक भाऊ पण आले होते बरं का लिंब घालण्याला. ह्यांचं सार्थक भाऊ नाव नसून छोटू भाऊ नाव आहे. आणि मोकार ना बावकीचा म्हणलं बदला काढून टाका, पण बावकी पण लय बाराची आपली. आडळ गावला आलो इकडे वैभवकडे उसक ना औषध न्यावं म्हणलं. आपल्याला पण लवकरच कांदा लावायचा. मग म्हणलं रोको पावडर घेऊन जाऊया, कारण बियाण्याला पण चोळायची होती. आमच्या गुलाब भाईंचा कुटीचा बेल्ट पण तुटला होता बरं का. मग त्याला म्हणलं गड्यात घालून की घरापर्यंत, परत हरवायला पण नको काही विषय नाही. आणि व्हिडिओ मी आहे ना 1 दिवस लेट टाकतोय बरं का. काल होती कोजागिरी पौर्णिमा. आमचे मित्रमंडळ सगळे आले होते. सगळ्यांचे मी धन्यवाद बरं का. मला पण दूध पिण्यासाठी बोलवलं. अशी ना 90 लावली का नाही. चला मग धन्यवाद. लाईक आणि फॉलो करा.